मुदखेड तालुक्यातील बारड नगरीत थोर स्वतंत्र सेनानी साहेबराव देशमुख यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी निजाम कालीन आठवणींना उजाळा देत बापूंना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नांदेड जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असणारे तथा निजामांच्या जुलमी राजवटीत स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे तथा उमरी बँक लुटीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे साहेबराव देशमुख बारडकर यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 11 गुरुवार रोजी स्वतंत्र सैनिक स्मारकात स्मृती दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बापूंच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबूराव कोंडेकर, युवा नेते रवींद्र उर्फ बंडू चव्हाण, सुनील देशमुख, ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी अभिवादन केलं। ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रभाकर आठवले यांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख माणिक लोमटे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील लोंगरगावकर, शहर प्रमुख कैलास गोडसे, युवकचे मुजीब पठाण, माजी सरपंच विलासराव देशमुख, श्रीनिवास महाद्वाड, उत्तमराव लोमटे, संजयराव मुलंगी, केडी देशमुख, नवनाथ देशमुख, नरहरी आठवले, श्रीराम कोरे, सदस्य राहुल आठवले, संदीप कवळे, नरसिंग आठवले, संदीप कुमार देशमुख, भास्कर कळणे, दादाराव कल्याणे, गजानन रावसाहेब, महेश देशमुख, बाबूराव देशमुख, संजय सावंत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।